पाहायला मिळणार नाही। ही जागा अतिशय सुंदर आहे, पण या जागेवरून आता आपण बाबांची पालखी बघा, पाठीमागून आपली चालली आहे पालखी। आपल्या सोबत एकापेक्षा एक फेम पपन पाटील सर या ठिकाणी आपल्या दिंडीला भेट देण्यासाठी आलेले आहेत। गाणगापूरला जा, अक्कलकोटला जा, तुळजापूरला गेले तर मी इतकी हैराण झाली की एवढे ते पंडे लोक मत्था टेको। सगळ्या साई भक्तांचा परतीचा प्रवास देखील असू शकतो। याची चांगली वृत्ती आपल्यामध्ये आली पाहिजे हे विचार माणसं। साईराम, सुप्रभात। उरण तालुक्यातील साईबाबांची मानाची पहिली पालखी उरण ते शिर्डी भव्य पदयात्रा तुमचं सगळ्यांचं मी माझ्या चॅनलवर स्वागत करत आहे। आजचा 7वा दिवस आणि 7व्या दिवसाच्या प्रवासाला आपण सुरुवात करतोय। सकाळीचे 6 वाजलेत आणि 6 वाजता थोडीशी अंधार आहे आणि या अंधारामध्ये बरोबर सिन्नर घाटामध्ये आपण आहोत। सिन्नरच्या घाटामध्ये आपण वारा जर पाहिला ना तर प्रचंड वेगानं वारा वाहत आहे आणि अशा या थंडाव्यामध्ये, अशा या गारव्यामध्ये आपल्या ज्या बाबांच्या पालख्या आहेत त्या सिन्नर घाटापर्यंत पोहोचल्यात। साईराम, आपल्या रिक्षावर जे ध्वज आहेत, जे झेंडे आहेत, हे झेंडे इतके फडफडत आहेत, यावरून आम्हाला कळतंय, तुम्हाला देखील समजत असेल की सकाळी सिन्नर घाटामध्ये वाऱ्याचा वेग किती आहे। प्रचंड थंडी आहे, प्रचंड वारा वाहतोय आणि इतक्या थंडीमध्ये, इतक्या वाऱ्यामध्ये आपले साई पदयात्री अगदी मनोसक्त या ठिकाणी चालण्याचा आनंद घेत आहेत। ओम साईराम। दरवेळी आपल्याला सूर्योदय ज्या जागेवरून आपल्याला पाहता येत होता त्या जागेवर आता आपला निशाण पोहोचलाय, पालखी देखील पोहोचले, पण अजून सूर्य उगवला नाही, कारण आपण त्या जागेवर थोडंसं नियमित लवकर पोहोचलोय। तर लवकर पोहोचल्यामुळे इथून आपल्याला आता सूर्योदय पाहायला मिळणार नाही। ही जागा अतिशय सुंदर आहे, पण या जागेवरून आता आपण बाबांची पालखी बघा, पाठीमागून आपली चालली आहे पालखी। पाठीमागून बाबांचा रथ देखील आहे। पुढे जाऊन आता आपण प्रयत्न करूया की सूर्योदय कुठल्या जागेवरून आपल्याला पाहायला मिळेल, बघूया। अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे सखा पांडुरंग। अबीराची गुलालाची उधळण करत डोंगरा आड लपलेला सूर्य अगदी हळूहळू आता वर येऊ लागलाय आणि आभाळाला केशरी रंग देखील चढू लागलाय। ही सुंदर सोनेरी पहाट 7व्या दिवसाची माझ्या मानाच्या पालखीची आपण या ठिकाणी अनुभवत आहोत। थोड्याच वेळानंतर सूर्य उगवला जाईल, ते चित्र देखील आम्ही तुम्हाला दाखवू। ओम साईराम। ओम साईराम। सकाळचे बरोबर 6:40 झालेले आहेत आणि दरवर्षी ज्या ठिकाणी आपला नाश्ता असायचा तो नाश्त्याचा स्पॉट आता बदलला आहे, त्यामुळे आपण या जागेवर 10 ते 15 मिनिटं जे पाठीमागे थकलेले साई भक्त असतात त्यांना पुढे येण्याची संधी मिळावी म्हणून 15 मिनिटाची विश्रांती या ठिकाणी घेतली जाईल आणि 15 मिनिटानंतर परत एकदा आपण पुढील प्रस्थान या ठिकाणी करणार आहोत। ओम साईराम। सकाळी लवकर साई पदयात्री चालत असतात, त्यांच्यासाठी खास खजूर रस्त्यामध्ये ठेवला जातो। ही दररोजची प्रोसेस आहे। ओम साईराम, ओम साईराम। ओम साईराम। आपण आता लोणारवाडीमध्ये आहोत। बरीच वर्ष लोणारवाडीमध्ये मानाच्या पालखीचं दुपारचं ठिकाण म्हणून विश्रांती केली जायची, पण आता या घडीला मागचे जे स्पॉट चेंज झालेले आहेत त्यामुळे लोणारवाडीमध्ये आपला दुपारचा मुक्काम नसणार आहे। लोणारवाडीपासून आपण पुढे जाऊ। आताच्या घडीला फार थंडी वाजते आहे आणि आपण आता पहिल्यांदा शेकोटी या ठिकाणी आपल्या दादाने या ठिकाणी लावलेली आहे, तर त्या शेकोटीला आपण आता थोडासा आपल्या शरीराला शेकवत आहोत आणि एका बाजूला आपण मस्तपैकी हळदीचं दूध आणि गरमागरम वडापाव देखील खाणार आहोत, कारण सकाळ सकाळ भूक लागली आहे। तर आपण थोडासा ताव त्याच्यावर मारूया। थोड्या वेळानंतर आपलं बाबांचं जे निशाण आहे ते पाठीमागून येणार आहे आणि बाबांची पालखी देखील या ठिकाणी येणार आहे। मला वाटतंय आज यावेळी
दरवर्षी आपण सिन्नरमध्ये म्हणजे प्रॉपर सिन्नर जो शहर आहे त्या शहरामध्ये रात्री पोचायचो, म्हणजे संध्याकाळच्या सुमारास पोचायचो. यावेळी आपण सकाळचेच बहुतेक सिन्नरमध्ये पोहोचणार आहोत असं समजतंय. तेव्हा सिन्नर शहरामध्ये आपण जाणार आहोत. माझा आवाज पूर्णपणे बसला आहे, नाकातून आता धार लागली आहे आणि घसा देखील आता खवखवत आहे. त्यामुळे मला देखील हॉस्पिटल किंवा क्लिनिक. सर आपण ज्या लोणारवाडीमध्ये आता थोडंसं थांबलोय मी या ठिकाणी पुढे येऊन, तर इथे आपल्यासोबत मिनीनाथ आहेत जे साई पदयात्रा करतात आणि सध्या आपल्यासाठी गरमागरम ते वडापाव बनवत आहेत. ते देखील दर गुरुवारी इथून लोणारवाडीमधून साईबाबांच्या दर्शनाला जातात आणि गेली 22 वर्ष साई पदयात्रा देखील करतायत. तर एकंदर आपण त्यांचा एक छोटासा अनुभव बाबांबद्दलचा जाणून घेऊया. साई वारी आपण का करताय? कारण बाबांमुळे मी आज इथं आहे, बाबांमुळे माझा धंदा आहे. आज मी बाबांमुळे जे आहे नाही ते मी बाबांमुळे आहे. कारण कसं मला साथ देणारे फक्त माझे बाबा आहे आणि माझे शिर्डीवाले जे पदयात्रे येतात ते सर्व माझ्याकच नाश्ता वगैरे करतात आणि माझ्यापाशी थांबतात. आणि एकंदर काय सांगायचं माहितीये का, आता रस्त्यामध्ये चालत असताना इतक्या दिंड्या येत असतात आणि रस्त्यावर जे छोट्या छोट्या टपरी असते किंवा कॅन्टीन असते, यांचा जो व्यवसाय आहे, यांची जी रोजीरोटी आहे किंवा पोट आहे, ते बाबांच्या पालख्यांमुळे देखील आता जोरदार सुरू झालेला आहे. तर देव दिसत नसला तरी देव आहे, तो कुठून तरी तुमचं पोट भरतो. असं म्हणतात की झाडावर जो एखादा पक्षी बसलेला असतो ना, तो रात्री झोपतो पण त्या पक्षाला झाडावरून परमेश्वर पडू देत नाही. तसंच माणसाचं आहे. माणूस किती खाली असला, किती गरीब असला ना, तरी त्याला परमेश्वर रस्त्यावर कधी सोडत नाही. तसंच बाबांचं आहे. बाबांनी यांना रोजीरोटी व्यवसाय निर्माण करून दिलेला आहे. त्या साहित्यामध्ये की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे काय घ्यायचं? हात नाही घ्यायचे. समोरच्या माणसानं जे दिलंय त्याची चांगली वृत्ती आपल्यामध्ये आली पाहिजे, हे विचार माणसाकडे असले पाहिजेत. या साई भक्तांनी ज्यावेळेस अपघात झाला होता त्या अपघातामध्ये दुखापतग्रस्त असणाऱ्या साई भक्तांना आपल्या घरचा आसरा दिला आणि तेव्हापासून त्या साई भक्ताशी, त्या मंडळाशी, त्या मंडळाच्या अध्यक्षांशी इतकी जवळीक झालेली आहे की आता ते नातेवाईकांप्रमाणे त्यांच्या घरी ये जा देखील करत असतात. साईराम, यालाच म्हणतात भक्ती, यालाच म्हणतात श्रद्धा आणि यालाच म्हणतात साई सेवा. ओम साईराम. नाश्त्याच्या ठिकाणी विश्रांती केल्यानंतर आता पालखी ही सिन्नर या शहरातून जाणार आहे आणि सिन्नरमध्ये दुपारच्या मुक्कामासाठी थांबणार आहे. आपण बघतोय नाश्त्यावरून साई पदयात्री पुढे चाललेले आहेत आणि निशान देखील थोडा पुढे आहे. तर आता आपण थेट सिन्नरमध्ये आवाज नाही काय करणार. ओम साईराम. आपण आता दुपारच्या मुक्कामाच्या ठिकाणी आहोत. हे साई संस्थान शिर्डीचं हॉल आहे आणि इथे दरवर्षी रात्रीचा मुक्काम असायचा. तर यावेळी आपण दुपारी मुक्कामाच्या ठिकाणी थांबलेलो आहोत. बाहेर येते बाहेर येते. दुपारच्या मुक्कामाच्या ठिकाणी पालखी इथे अगदी सजवून ठेवण्यात आलेली आहे आणि मानाच्या पालखीमध्ये केवळ पालखी नसते तर बाबांचं अखंड श्री साई सच्चरित्र जे ग्रंथ आहे ते 9 दिवस त्याचं वाचन केलं जातं. आता 7व्या दिवसापर्यंत 47वा अध्याय या ठिकाणी सुरू आहे आणि 47व्या अध्यायाचं वाचन या ठिकाणी सुरू असणार आहे. उर्वरित 2 दिवसामध्ये राहिलेले सर्व अध्याय पूर्ण केले जातील आणि पारायण ग्रंथ वाचन समाप्ती देखील केली जाईल. नमस्कार. ओम साईराम. आपल्यासोबत एकापेक्षा एक फेम पपन पाटील सर या ठिकाणी आपल्या दिंडीला भेट देण्यासाठी आलेले आहेत. तर हा त्यांचा पहिलाच वारीचा अनुभव, म्हणजे वारीमध्ये चालत नाहीत परंतु वारीला दिलेली पहिली भेट आहे. पपन सर, कसं वाटतंय पहिल्यांदा आपण भेट दिलेल्या वारीला? ओम साईराम. खरं तर उरण ते शिर्डी ही निघणारी साईंची दिंडी किंवा पालखी
आणि हे खूप वर्ष मी ऐकून होतो आणि मग यंदा एक सहज आमचं डिस्कस झालं दादाचं आणि माझं. आणि खरं तर असं म्हटलं जातं की शिर्डी वही जाते जिने खुद साईबाबा बोलाते. तर खरं तर खूप दिवसांची माझी ओढ होती साईंचं दर्शन घेण्याची, पण तो दिवस येत नव्हता आणि तो आजचा दिवस आला. आणि मग आजच्या दिवशी येताना मग आपल्या उरणमधून निघणारी ही दिंडी किंवा पालखी हिला कुठेतरी भेट दिली पाहिजे. आणि मग त्या नियोजनातून आम्ही इकडे आलो आणि आपल्या या उरणच्या मानाच्या पहिल्या पालखीला भेट दिली. आणि इकडे आल्यानंतर एक पाहिलं मी की असं म्हणतात की सान थोडंसं कोणीच नसतो, अगदी लहान मोठे वयानं हुद्द्यानं पदानं, पण इकडे साईंचरली लीन होताना या दिंडीत सहभागी होताना अगदी सर्व एकमेकांसारखे सर्व एकमेकात मिसळून सान थोर हे सर्व विसरून आपण एक साईंच्या सेवेसाठी साईंच्या दर्शनासाठी किंवा त्यांच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलो. या नामस्मरणात ते सर्व दंग होतात. आणि इकडे सर्वांचे राहण्याची व्यवस्था, राहण्याची पद्धत, एकमेकांना अगदी ओम साईराम किंवा साईराम म्हणून आवाज देण्याची पद्धत, जेवताना अगदी स्वतः ताट घेणं, स्वतः जेवण घेणं, त्यानंतर किंवा एखादं आपण जेवल्यानंतर दुसऱ्यांनी त्याला वाढणं किंवा आपण जेवल्यानंतर मग ते ताट आपणच स्वच्छ करणं आणि पुन्हा तिकडे ठेवणं, ही एक शिकवण एकमेकांचं पाया पडणं म्हणजे जी संतांची शिकवण आहे. अगदी आपण विठुरायाच्या वारीत पाहतो, अगदी ती सेम अगदी साईंच्या वारीत सुद्धा पाहायला मिळाली. तर एक तुम्ही विठ्ठलाच्या वारीचा एक उल्लेख केला, तर विठ्ठलाची वारी ही देशातली परंपरा जोपासणार आहे आणि साईंची वारी आधुनिकता आहे. इथे साईंच्या वारीमध्ये तुम्हाला नवतरुणांची संख्या जास्त पाहायला मिळते, तर विठ्ठलाच्या पारंपरिक वारीमध्ये 60 वर्षाच्या वरील माणसांची संख्या जास्त असते. हा दोन्ही वारींमधला हा फरक आहे. नक्कीच. आणि इकडे तरुणांचा खूप ओढ आहे हे पाहायला मिळालं. आणि आपल्या या वारीसारखीच खूप साऱ्या वाऱ्या या ठिकाणी येत होत्या आणि ते झालं असताना जे प्रत्येक जणांचे एक हाल होते की म्हणजे अगदी पायाला चटके लागून कायकांच्या फोड उठले होते, मात्र हे ते सर्व विसरून बस साईंना भेटायचं, साईंचं दर्शन घ्यायचं आहे ही त्यांची ओढ किंवा मला खूप आवडली. आणि बघूया पुढच्या वर्षी जमलंच तर नक्कीच या वारीत सहभागी होऊ, या दिंडीत सहभागी होऊ. आम्हालाही तुम्ही जर वारीमध्ये आलात तर आम्हालाही फार बरं वाटेल. पण तुम्ही मगाशी एक उल्लेख केलात की इच्छा बऱ्याच लोकांची असते, बऱ्याच साई भक्तांची असते. कुणाला कामामुळे, कुणाला घरच्या त्रासामुळे, कुणाला संसारामुळे वारी करता येत नाही. म्हणून तुम्ही मगाशी सांगितलं की इरादे तो लाख बनते है, बनके बिगड़ भी जाते, शिर्डी वही आते जिने खुद साई बाबा बुलाते. त्याचं निमंत्रण आल्याशिवाय तुम्हाला वारी नाही, हे सत्य आहे. मला वाटते की बाबा तुम्हाला लवकरच निमंत्रण देतील आणि पुढच्या वर्षीपासून आमच्यासोबत तुम्ही देखील वारीमध्ये सामील व्हाल. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. दुपारच्या पालखीचं प्रस्थान या ठिकाणी होत आहे आणि दुपारची पालखी प्रस्थान होत असताना मोकडविरा आणि पुंडे गावातील साई भक्तांचा आजचा हा पालखीचा मान असणार आहे. तर त्यांना प्रथमतः आपण शुभेच्छा देऊया. किती उत्साह आहे पालखीसाठी? आवाज नाही आला तुमचा. ओम साईराम. साईनाथ महाराज की. साईनाथ महाराज की. शिर्डी वाले की. ओम साईराम. आजचा हा 7वा दिवस, उद्या शेवटचा मुक्काम असणार आहे. त्यामुळे आजची रात्र आणि उद्याची रात्र प्रत्येक पदयात्रीसाठी खास असणार आहे, कारण परवा सगळ्या साईभक्तांचा परतीचा प्रवास देखील असू शकतो.
जो आपण या 3 दिवसाच्या व्हिडिओचा या ठिकाणी आपण आनंद घेऊया आणि आनंद प्रत्येकाला देऊया. बोला ओम साईराम. ओम साईराम. दरवर्षी 7व्या दिवसाच्या या ठिकाणी साई भक्त विद्याताईंच्या माध्यमातून साई भक्तांची सेवा केली जाते. इथे चहा असेल, बिस्किट असेल, चॉकलेट्स असतील, या माध्यमातून दरवर्षी ती सेवा त्यांनी सुरू ठेवलेली आहे. त्यामध्ये कधीच कुठलीही गोष्ट कमी पडू दिलेली नाही आहे. तर आजही या ठिकाणी असंख्य साई भक्त पदयात्रा आपण बघू शकतो या ठिकाणी त्या सेवेचा स्वीकार करत आहेत. आपण बघू शकतो अगदी अंतर्मनातून अंतर्मुख होऊन साई पदयात्रींची सेवा ही साईबाबांची सेवा असते असं मानून रस्त्यात बरेच साई भक्त अशा पद्धतीनं पदयात्रींची सेवा करत असतात आणि मानाच्या पालखीची सेवा तर वर्षानुवर्ष सुरू आहे. तर आजही या ठिकाणी या मंडळाच्या वतीनं आपल्या बाबांच्या पालखीचं स्वागत केलं आणि छोटेखानी पदयात्रींसाठी खाऊची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. बोल बोल शिर्डी वाले की जय. साई बाबा. ओम साईराम. आपल्यासोबत विद्याताई आहेत. गेली बरीच वर्ष साई भक्तांची आणि साई पदयात्रींची सेवा करतात. ताई, एक गोष्ट आताच्या घडीला अलीकडच्या काळामध्ये साईबाबांवर टीका करणारी एक पिढी आपल्या देशामध्ये उत्पन्न झालेली आहे. अशा पिढीला आणि अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? बाबांवर कितीही टीका केली तरी त्याचा काही उपयोग नाही. कारण ब्रह्मा विष्णू महेश ह्यांचाच अवतार हे साईबाबा समर्थ आणि गजानन महाराज आहेत. ब्रह्मा विष्णू महेश स्वामी समर्थांचा अवतार झाला ह्या कलियुगात. त्यानंतर गजानन महाराजांचा अवतार झाला आहे आणि नंतर साईबाबांचा झाला आहे. ह्यानंतर ह्या कलियुगात ह्या भूतलावर कोणाचाही अवतार अजून झाला नाही. परमेश्वर अवतार घेईल ते माहीत नाही मला, पण तुम्ही सांगते साईबाबा हे साईबाबा आहेत, राहतील. माझा श्वास आहे तिथपर्यंत. आणि अनेक भक्त आहेत, लाखो भक्त आहेत. कुणी किती प्रयत्न केला तरी काही साई भक्तांवर परिणाम होणार नाही. जे ह्या भक्तांवरती बाबांवरती ज्यांच्या मनामध्ये द्वेष आहे ते लोक मुद्दामून हे काहीतरी पसरवत आहेत, जेणेकरून काहीतरी घडावं, वाद व्हावा यासाठी हे घडवत आहेत. पंढरपूरला जा साईराम, गाणगापूरला जा, अक्कलकोटला जा, तुळजापूरला गेले तर मी इतकी हैराण झाली का एवढे ते पंडे लोक मत्था टेकवा अभिषेक करायचा आहे तुम्हाला 21,000 ते 11,000 जवळून करतो. काही जवळून नाही. माझा तिकडे वाद होणार होता आणि आम्ही तिथलं तिकीट काढलं. जसं बाबांचं तिकीट आपल्या इकडे 200 रुपये दर्शनाचा पास आहे, तिथे तिकीट आम्ही काढलं आणि व्यवस्थित दर्शन झालं. तिकडे आपल्या शिर्डीसारखं कुठेही दर्शन होऊ शकत नाही, जिथे कोणीही तुम्हाला लुटमार करत नाही. आणि संस्थान नेहमी अनाउन्समेंट करते की तुम्ही कुणावर विश्वास ठेवू नका. बाबांना फुलं चढवली जात नाही, ड्रेस वगैरे काही चढवले जात नाही, प्रसाद चढवला जात नाही. परंतु भक्त वेड्यासारखं घेतात, दुकानवाले लुटमार करतात आणि मग बाबांना दोष देतात, शिर्डीला आम्हाला लुटलं का. तुम्ही ऐका, तिथे प्रत्येकाने बोर्ड बघा, लिहिलेलं आहे बाबांना फुलं वाहिली जात नाही, प्रसाद चढवला जात नाही. पण दुकानदार त्यांच्या कमाईसाठी भक्तांना फसवतात. बाबांना तुम्ही किती भारी ड्रेस दिलात तर बाबांच्या ड्रेसचा जो माप आहे ते माप जर परफेक्ट असेल आणि तुम्ही ड्रेस दिला बाबांना तर त्याचा तुम्हाला रिसीट मिळते, त्याचा लकी ड्रॉ काढला जातो. ज्याचा लकी ड्रॉमध्ये नंबर येणार त्याचा ड्रेस चढला जातो, त्याचा परफेक्ट माप आहे. आणि दुकानवाले म्हणतात हा डोक्याचा कपडा आहे, हा समाधीचा आहे, हे तुम्हाला ते 1100, 500, 1100, 2100 असं लोभाडतात. ते चुकीचं आहे.
पण भक्त समजत नाही. आम्ही गेलोय शिर्डीला म्हणजे आम्हाला ते बाबांना चढवलंच पाहिजे आणि ते लोक दिशाभूल करतात की फर्स्ट टाइम आलंय हे तुम्ही व्हायलाच पाहिजे असा नियम ते लोक सांगतात म्हणून भक्त बसली जातात. पण बाबांसारखं देवस्थान मी वेडी आहे, मी अख्ख्या भारतातली देवस्थानं केली पण साईबाबांसारखं देवस्थान कुठेही नाही जिथे बोला साईनाथ महाराज की. ओम साईराम. ओम साईराम. आपण आता पांगरी गावामध्ये आहोत आणि पांगरी गावामध्ये आल्यानंतर एक या ठिकाणी परंपरा आहे. ती परंपरा अर्थातच या गावामध्ये पालखी फिरवली जाते आणि पालखी फिरवत असताना गावातल्या ज्या महिला आहेत त्या भिक्षा दान करण्यासाठी येतात. या गावामध्ये भिक्षा मागण्याची परंपरा आहे. आत्ताच्या रात्रीच्या महाप्रसादीवर या गावातून जे मिळणाऱ्या भाकऱ्या असतील, मग त्या तांदळाच्या असतील, बाजरीच्या असतील, ज्वारीच्या असतील, नाचणीच्या असतील, त्या भाकरी, चटणी जे काही मिळतं ना ते रात्रीच्या महाप्रसादीवर दिलं जातं. तर आता इथे या गावामध्ये असाच फेरफटका माझ्या बाबांच्या भिक्षा मागण्याचा सुरू आहे. भिक्षा घाल माय ज्याच्या दारी आला साई त्याची ती पुण्याई. भिक्षा घाल माय भिक्षा आपण ज्या पांगरी गावामध्ये सध्या भिक्षा मागतोय ना ती काय उरण ते शिर्डी मानाच्या पालखीची एक परंपरा आहे ती माहिती आहे. पण ती परंपरा साईबाबांनी खुद्द या गावामध्ये राबवली होती. बाबा थेट शिर्डीवरून पांगरी गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी यायचे आणि ती परंपरा आजही मानाच्या पालखीमध्ये
राबविली जाते। जेव्हा जेव्हा पालखी आपल्या गावामध्ये येते ना तेव्हा तेव्हा या गावामध्ये भिक्षा मागून ही परंपरा जोपासण्याचा प्रयत्न केला जातो। ओम साईराम, पांगरी गावामध्ये भिक्षा मागून झाल्यानंतर आपण याच गावाच्या मंदिरामध्ये रात्रीचा मुक्काम करतोय आणि तिथे आता बाबांचं निशाण पोहोचलंय। त्यामुळे बोकडविरा आणि पुण्य गावातल्या साई भक्तांचा मान अगदी यशस्वीपूर्ण होते। पटांक्याच्या आतषबाजीमध्ये आज बाबांची पालखी विश्रांतीच्या ठिकाणी पोहोचविली जात आहे। या ठिकाणी आपण मुक्काम करतोय आणि पालखी पोचल्याचा आनंद फटाके वाजवून या ठिकाणी केला जातो आहे। नमस्कार, ओम साईराम साई भक्तांनो, आपण आता 7व्या रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पांगरी गावामध्ये मुक्कामा ठिकाणी आलेलो आहोत। बरीच वर्ष पांगरी गावामध्ये आपण दुपारची वस्ती केली होती। यावेळी आपण पांगरी गावामध्ये रात्रीचा मुक्काम करतोय। पाठीमागे अगदी नदी भरलेली आहे, म्हणजे याचाच अर्थ आजही या ठिकाणी जोरदार थंडी वाजेल। आपल्याला काही कमेंट मागच्या व्हिडिओमधून आलेले आहे, ज्यामध्ये सागर ठाकूर याने एक कमेंट केला आहे, आतिश बाबा तुझ्या व्हिडिओ बघून खरंच खूप प्रसन्न वाटतो। शिर्डीला चालत चाललोय की काय असा मनाला भास होतोय। उरण तालुक्यातील मानाची पहिली पालखी मी पण 8 वर्ष वारी केली। खरोखरच शिस्तबद्ध दिंडी आपली मानाचीच आहे। तदनंतर आणखी एक कमेंट या ठिकाणी आलेले आहे, श्री साई सेवा मंडळ उरण विभाग, उरण तालुक्यातील साईबाबांची मानाची पहिली पालखी। ही पालखी पहिल्यांदा उरणमध्ये ज्यांनी सुरू केली ती स्वर्गीय एन.आर. ठाकूर म्हणजेच बाबा यांच्या आदेश आणि मार्गदर्शनाखाली व इतर समविचार साई भक्तांनी या साई भक्त महादेव चिर्लेकर असतील, भास्कर म्हात्रे असतील, स्वर्गीय किशोर पाटील असतील, बंडामामा असतील यांनी पालखीची स्थापना केली। पालखीचे आयोजन श्री साई सेवा मंडळ गेली अनेक वर्ष उत्तम पद्धतीनं करत आहे आणि उत्साहानं आणि आनंदानं ही पालखी पुढे देखील जात आहे। तेव्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देते। ही कमेंट आपल्याला मयूर पाटील यांनी केलेली आहे, त्यांचं देखील आपण मनापासून या ठिकाणी। पुढील आणखी एक कमेंट आहे चिनू ठाकूर, ओम साईराम दादा खूप मस्त व्हिडिओ बनवतोस, घरात बसून असं वाटतंय की आपण साईची वारी करतोय। खरंच स्वर्ग सुख अनुभवायचं असेल तर एकदा तरी प्रत्येक माणसानं वारी केली पाहिजे। तुमचं देखील ताई मनापासून आभार व्यक्त करतोय। खाली आणखी एक कमेंट आहे सचिन म्हात्रे, उरण ते शिर्डी पदयात्रा करताना बंडाजी मामांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, का येऊ नये, कारण आम्ही देखील त्यांना जवळून पाहिलंय। त्यांची जी शिस्त होती, त्यांचं जे नियोजन होतं आणि खरं तर मंडळाला त्यानंच एक वेगळी सवय लावून दिली पदयात्रेना, आज त्यांना देखील आपण तुम्ही आठवताय हे देखील फार महत्त्वाचं आहे। पुढची जी कमेंट आहे ती मोरेश्वर शिवेकर, हे हनुमान कोलीवाडा गावाचे रहिवासी आहेत। सर्वात चांगली दिंडी मानाची दिंडी आहे। मी गेली 7 वर्ष या दिंडीमध्ये आहे, पण आता काही कारणामुळे मला येता येत नाही। शेवटचे 2 दिवस मी नक्की येतो, तेव्हा साईराम तुम्ही शेवटचे 2 दिवस या, आम्ही तुमचं स्वागत करू। त्यानंतर देवेश शेवेकर यांची कमेंट आहे की नाशिक मार्गे पालखी जायची व त्या बाजूला जे स्वागत व्हायचं ते फार अविस्मरणीय आहे, त्या त्यांनी आठवणी आपल्याला सांगितलेल्या आहेत। तदनंतर देवेश शेवेकर यांनी आणखी एक कमेंट केलेली आहे की सकाळी सर्वांना उठवायला बंडाजी मामांची शिट्टी ती आजही आम्हाला आठवते, तर खूप खूप धन्यवाद दादा। 1 नंबर माहिती समजावून सांगत आहात, व्हिडिओ खूप छान आहेत, म्हात्रे मॅक यांनी कमेंट केलेलं आहे। खूप साऱ्या कमेंट आहेत, सगळ्यांच्या कमेंट मी वाचून दाखवू शकत नाही, वेळ फार नाही आहे, कारण व्हिडिओ फार मोठा होत आहे आणि बऱ्याच साई भक्तांच्या अशा तक्रारी येतात की मला व्हिडिओमध्ये घेतलं नाही, मला व्हिडिओ घेतला नाही। मग जवळजवळ दिवसाला सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत कमीत कमी 125 ते 130-135 व्हिडिओ होतात आणि त्यातून सगळ्या कट करून आपल्याला 25 ते 28 मिनिटाचा व्हिडिओ करायचा असतो। त्यामुळे काही फुटेज जे आहे ते कट होत असतील, पण आपण सर्वांना सामावून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करतो। तेव्हा जर कोणाची जर व्हिडिओ कट होत असेल, कोणी जर येत नसेल तर नाराज होऊ नका, आपण उर्वरित दिवसांमध्ये आपल्याला घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू। तर आजचा 7व्या दिवसाचा मित्रांनो प्रवास तुम्हाला या ठिकाणी आम्ही दाखवला। मला कसा वाटला व्हिडिओ, तुमच्या कमेंटची मी नक्कीच वाट बघेन। 7वा दिवस, 8वा दिवस आणि परवा आपण जातोय शिर्डी नगरीमध्ये, म्हणजे उर्वरित 2 दिवस अजून मी तुमच्या सोबत असणार आहे, तुम्ही माझ्या सोबत असणार आहेत या साई वारीचा आनंद घेण्यासाठी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।
तुम्हाला सगळ्यांना साईबाबांचा आशीर्वाद प्राप्त हो, मी बाबांकडे प्रार्थना करतोय. खूप खूप धन्यवाद. शुभरात्री. ओम साईराम.